हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी। आज आहे 10 फेब्रुवारी 2024। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, नुकताच भारतरत्न पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व। चौधरी चरण सिंग, PV नरसिम्हा राव आणि MS स्वामीनाथन या तिघांना भारतरत्न पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे। तर नुकताच 2024 भारतरत्न पुरस्कार आणखी 3 जणांना देण्यात आलेला आहे। या अगोदर कर्पूरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती। यामध्ये आणखी 3 जणांना यावर्षीचा भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। PV नरसिम्हा राव, चौधरी चरण सिंग आणि MS स्वामीनाथन या तिघांना देखील आता भारतरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे। आता 2024 भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तींची संख्या जी आहे 5 इतकी झालेली आहे। PV नरसिम्हा राव हे भारताचे 9वे पंतप्रधान होते। 1991 ते 1996 दरम्यान ते भारताचे पंतप्रधान होते। तसेच ते केंद्रीय संरक्षण मंत्री, विदेश मंत्री तसेच गृहमंत्री देखील राहिलेले आहेत। तसेच आंध्र प्रदेश राज्याचे ते मुख्यमंत्री देखील होते। त्याचप्रमाणे चौधरी चरण सिंग हे भारताचे 5वे पंतप्रधान होते। 23 डिसेंबर हा त्यांचा जन्मदिवस देशामध्ये राष्ट्रीय किसान दिवस म्हणून साजरा केला जातो। त्याचप्रमाणे MS स्वामीनाथन भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात। भारतामध्ये अन्नधान्य उत्पादनामध्ये संपन्नता आणण्यासाठी मोलाचे योगदान आहे आणि या तिघांना आता हा नुकताच भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न बघूया। खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2024चे आयोजन कोणत्या ठिकाणी होणार आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए गुवाहाटी। आसाममधील गुवाहाटी या ठिकाणी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2024चे आयोजन होणार आहे। तर खेलो इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धा 4थे संस्करण असणार आहे। आसाममधील गुवाहाटी या ठिकाणी याचं आयोजन केलं गेलं आहे। 19 ते 29 फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धा पार पडणार आहेत। एकूण 20 प्रकारच्या खेळांचा या स्पर्धांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। 4500पेक्षा जास्त स्पर्धक आणि 200पेक्षा अधिक युनिव्हर्सिटी या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत। नुकताच या स्पर्धेचा लोगो, जर्सी आणि शुभंकर यांचे लॉन्चिंग हे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। या स्पर्धेसाठी अष्टलक्ष्मी हे शुभंकर असणार आहे। अष्टलक्ष्मी हे एका फुलपाखराचा प्रकार आहे आणि या स्पर्धेचं शुभंकर म्हणून याचं लॉन्चिंग हे करण्यात आलेलं आहे। पुढचा प्रश्न बघूया। मायक्रोसॉफ्ट 2025पर्यंत भारतातील किती लोकांना AI प्रशिक्षण देणार आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी 20 लाख। मायक्रोसॉफ्ट 2025पर्यंत भारतातील 20 लाख लोकांना AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं प्रशिक्षण हे देणार आहे। तर मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहे सत्या नडेला यांनी ही घोषणा केलेली आहे की भारतामध्ये 20 लाखपेक्षा अधिक लोकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स कौशल्य प्रशिक्षण हे देण्यात येणार आहे मायक्रोसॉफ्टकडून। तर मायक्रोसॉफ्ट ही जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून घरेलू उत्पादनात वाढ होण्यासाठी या AI प्रशिक्षणाची मदत ही होणार आहे। तर मायक्रोसॉफ्ट हिची स्थापना झालेली आहे 4 एप्रिल 1975मध्ये। मुख्यालय आहे वॉशिंग्टनमध्ये। मायक्रोसॉफ्टचे संस्थापक होते बिल गेट्स आणि पॉल ॲलन आणि सध्या मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आहेत सत्या नडेला। पुढचा प्रश्न बघूया। SAFF अंडर-19 फुटबॉल चॅम्पियनशिप वुमन्स स्पर्धा 2024चा किताब कोणी जिंकलेला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी बांगलादेश आणि भारत या दोन्ही देशांनी संयुक्तरित्या हा फुटबॉल चॅम्पियनशिपचा किताब हा जिंकलेला आहे। तर SAFF अंडर-19 महिला फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा या 2024चं जे आयोजन आहे बांगलादेशची राजधानी ढाका या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। अंतिम सामन्यामध्ये भारत आणि बांगलादेश यांना संयुक्तरित्या विजेता घोषित करण्यात आलेला आहे। तर SAFF साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन याचा फुल फॉर्म होतो। स्थापना झालेली आहे 1997मध्ये। मुख्यालय आहे ढाका बांगलादेश। एकूण सदस्य देश आहेत 7। यामध्ये भारत, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, मालदीव, श्रीलंका आणि भूटान या देशांचा समावेश आहे आणि सध्या या फेडरेशनचे अध्यक्ष आहेत काजी सलाउद्दीन। पुढचा प्रश्न बघूया। जागतिक सरकार शिखर संमेलन 2024साठी कोणत्या देशांना सन्मानित अतिथी घोषित केलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व। भारत, तुर्की आणि कतार या 3 देशांना जागतिक सरकार शिखर संमेलन 2024साठी सन्मानित अतिथी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। तर फेब्रुवारीमध्ये दुबई UAEमध्ये होणाऱ्या जागतिक सरकार शिखर संमेलनासाठी 3 देशांना सन्मानित अतिथी घोषित केलं गेलं आहे। यामध्ये भारत, तुर्की आणि कतार या जागतिक सरकार शिखर संमेलनाचे सन्मानित अतिथी असणार आहेत। या संमेलनाची थीम आहे शापिंग द गव्हर्नमेंट ऑफ द फ्युचर, भविष्यातील सरकारांना आकार देणे या संमेलनाची ही थीम आहे आणि यासाठी आता या 3 देशांना सन्मानित अतिथी घोषित करण्यात आलेला आहे। या संमेलनासाठी भारताकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत। पुढचा प्रश्न बघूया। लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी प्यारेलाल शर्मा यांना लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्काराने नुकताच सन्मानित केलं गेलं आहे।
तर ज्येष्ठ संगीतकार आहेत प्यारेलाल शर्मा. कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्काराने यांना सन्मानित केलं गेलं आहे. प्यारेलाल शर्मा यांना 2024चा पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आला आहे. संगीतकार एल सुब्रमण्यम आणि कविता कृष्णमूर्ती यांच्याकडून लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार यांना प्रदान करण्यात आलेला आहे. लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल या जोडीने 1963मध्ये पारसमणी या चित्रपटाद्वारे संगीत क्षेत्रामध्ये आपल्या करिअरची सुरुवातही केली होती. पुढचा प्रश्न पाहूया. आउटस्टँडिंग बिझनेस वुमन ऑफ द इयर 2023 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर बीना मोदी यांना आउटस्टँडिंग बिझनेस वुमन ऑफ द इयर 2023 या पुरस्काराने नुकताच सन्मानित करण्यात आलेला आहे. तर डॉक्टर बीना मोदी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते डॉक्टर बीना मोदी यांना आउटस्टँडिंग बिझनेस वुमन ऑफ द इयर 2023 पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स अर्थात IACC आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये डॉक्टर बीना मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. अमृतकाल आत्मनिर्भर भारतातील भारत अमेरिका संबंध मजबूत करणे या विषयावर आधारित ही परिषद आयोजित करण्यात आली होती आणि या परिषदेमध्ये यांना या पुरस्काराचं वितरण हे करण्यात आलेलं आहे. उद्योग क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून बीना मोदी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. फॉर्च्यून 500 आणि ET 500 इंडिया कंपन्यांच्या महिला अध्यक्षांमध्ये देखील त्यांचा समावेश आहे. डॉक्टर बीना मोदी या मोदी एंटरप्राइजेसच्या अध्यक्षा आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. हरियाणा सरकारची 9 अतुल्य वर्षे या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी जगदीप धनखड. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते हरियाणा सरकारची 9 अतुल्य वर्षे या पुस्तकाचे नुकताच अनावरण हे करण्यात आलेलं आहे. तर भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते सूरजकुंड फरीदाबाद येथे हरियाणा सरकारचे 9 अतुल्य वर्ष राईज ऑफ अ न्यू अँड व्हायब्रंट हरियाणा या पुस्तकाचे नुकताच प्रकाशन करण्यात आलेलं आहे. हे पुस्तक राज्य सरकारच्या 9 वर्षाच्या कामगिरीवर प्रकाश टाकते. इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्ये या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलेलं आहे. या पुस्तकामध्ये राजकीय, सामाजिक, शिक्षण, प्रशासन, न्यायव्यवस्थेतील विविध पदांवर विराजमान असणाऱ्या व्यक्तींचा दृष्टिकोनाचे वर्णन जे आहे या पुस्तकामध्ये करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय वायुसेनेकडून वायुशक्ती 2024 सराव कुठे आयोजित केला जाणार आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए राजस्थान. राजस्थानमध्ये भारतीय वायुसेनेकडून वायुशक्ती 2024 या सरावाचं आयोजन हे केलं जाणार आहे. तर भारतीय वायुसेनेकडून 17 फेब्रुवारी 2024 रोजी राजस्थानमध्ये जैसलमेरजवळ असलेलं पोखरण एअर ते ग्राउंड रेंज येथे वायुशक्ती 2024 सरावाचे आयोजन हे केलं जाणार आहे. वायुसेनेच्या या सरावामध्ये यावेळी स्वदेशी बनावटीच्या तेजस, प्रचंड आणि ध्रुव या विमानांसह 121 विमाने सहभागी होणार आहेत. वायुशक्ती 2024 सरावादरम्यान लढाऊ आणि अग्निशमन क्षमतेचे संपूर्ण स्पेक्ट्रम प्रदर्शित केला जाणार आहे. या सराव अभ्यासाच्या माध्यमातून भारतीय एरोस्पेस सामर्थ्याचे क्षमता प्रदर्शित हे जे आहे केलं जाणार आहे. या अगोदर या सरावाचं आयोजन 16 फेब्रुवारी 2019 रोजी करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न पाहूया. आशियाई विकास बँकेने कोणाला भारतातील संचालक म्हणून नियुक्त केलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी मियो ओका यांना आशियाई विकास बँकेने भारतातील संचालक म्हणून नुकताच नियुक्त हे केलेलं आहे. आशियाई विकास बँकेने जपानच्या मियो ओका भारतातील संचालक म्हणून यांची नियुक्ती केलेली आहे. त्यांनी ताकेओ कोनिशी यांची जागा घेतलेली आहे. ताकेओ कोनिशी जे आहेत यांना आशियाई विकास बँकेच्या मुख्यालयामध्ये दक्षिण आशियासाठी महासंचालक म्हणून नियुक्त केलं गेलं आहे. मियाओका भारतातील आशियाई विकास बँकेचे नेतृत्व करतील तसेच देशातील सरकार आणि इतर विकास भागीदारांशी संबंध वाढवण्यासाठी त्या कार्य करतील. तर आशियाई विकास बँक स्थापना झालेली आहे 19 डिसेंबर 1966. मुख्यालय आहे मनिला फिलिपिन्समध्ये आणि सध्या आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष आहे मसतगुह असाकावा. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणत्या भारतीय व्यक्तीला UAEचा गोल्डन व्हिसा मंजूर करण्यात आलेला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी आनंद कुमार यांना नुकताच UAEमधील जो गोल्डन व्हिसा आहे हा मंजूर करण्यात आलेला आहे. तर सुपर 30चे संस्थापक आहेत आनंद कुमार यांना संयुक्त अरब अमिरात सरकारने गोल्डन व्हिसा मंजूर केलेला आहे. या अगोदर अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि संजय दत्त या भारतीय सेलिब्रिटींना हा विशेष व्हिसा मिळालेला आहे. आनंद कुमार हे 2002 पासून पटना येथे आपला सुपर 30 कार्यक्रम चालवत आहेत. 2023मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित केलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. देशातील पहिल्या डिजिटल राष्ट्रीय संग्रहालयाची पायाभरणी कोठे करण्यात आली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक आहे हैदराबाद. हैदराबादमध्ये देशातील पहिल्या डिजिटल राष्ट्रीय संग्रहालयाची पायाभरणी ही नुकताच करण्यात आलेली आहे. तर देशातील पहिलं डिजिटल नॅशनल एपिग्राफी म्युझियम असणार आहे आणि याची पायाभरणी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री आहेत जी किशन रेड्डी यांच्या हस्ते हैदराबाद येथील सालारजंग संग्रहालयात करण्यात आलेलं आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण 1861 द्वारे हे संग्रहालय स्थापन केलं जात आहे. भारतीय पुरातत्व विभागामार्फत हे संग्रहालय स्थापन केलं जात आहे. यामध्ये विविध भाषा आणि कालखंडातील सुमारे 1 लाख प्राचीन शिलालेख असणार आहेत. यासाठी अर्थसंकल्पामध्ये सुमारे 1102.83 कोटी रुपयांची तरतूद ही करण्यात
आलेली आहे. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.